नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 32 साईज कटोरी ब्लाऊजची कटिंग सांगितलेली आहे, पूर्ण सांगितलेले आहे। तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघू शकता। तर बघू शकता, हा सिल्क साडीचा कपडा आहे, कुठेही गोळामोळा झालेला नाही। बघू शकता फिनिशिंग किती व्यवस्थित आलेली आहे। तर मी ते आधी समोरचा भाग कटिंग करून म्हणजे स्टिचिंग करत आहे। तर कटोरीचे पार्ट एक समोरासमोर ठेवून त्याच्यावरती अस्तर जोडत आहे आणि पिना लावून घेत आहे, कपडा सरकू नये याच्यासाठी। कधीही कटोरीचे भाग समोरासमोर ठेवून मग नंतर अस्तर जोडायचं, म्हणजे ते एकच कटोरीचा भाग होणार नाही। आता कटोरीचे साईड पार्ट पण मी एकमेकांसमोर ठेवून त्याच्यावरती अस्तरचा कपडा टाकून पिनअप केलेला आहे। आता याला शिलाई मारून घेत आहे। कपडा आणि अस्तरचा भाग त्यांना दोघांनाही जॉईंट करून घेत आहे। खूप सावकाशपणे करायचं आहे, म्हणजे कपडा इकडे तिकडे जरी सरकला तर आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडू शकते। सिल्क साडीच्या कपड्यावरती पिनअप करूनच कटोरीचे भाग, सगळे पार्टचे भाग शिवून घ्यायचे। तर एक्स्ट्राचा भाग मी इथे कट करत आहे। बघू शकता, इथे सगळे पार्ट मी कट करून घेतलेले आहेत। आता कटोरीचे भाग आणि साईड पार्ट सगळे दोन्ही साईडचे तयार करून घेईन मी। क्रॉस पट्टीचा कपडा आता जॉईन करत आहे। तर आधी मी सरळ कपडा ठेवलेला आहे, नंतर त्याच्यावरती क्रॉस पट्टी ठेवलेली आहे। अस्तरच्या शिलाईवरती शिलाई देत आहे। फोल्ड करून आता दाब शिलाई देत आहे। एक्स्ट्राचा कपडा कट करत आहे। सिल्क साडीच्या कपड्याचा ब्लाऊजचा पीस थोडा जास्तच घ्यायचा, म्हणजे शिवताना आपल्याला त्रास होणार नाही याच्यासाठी। तर बघू शकता, इथे क्रॉस पट्टी तयार झालेली आहे। आता दुसरी क्रॉस पट्टी तयार करत आहे। अशा पद्धतीने दोन्ही साईडचे क्रॉस पट्टी तयार झालेले आहेत। कटोरीचा भाग, कटोरीचा साईड पार्ट सगळे भाग तयार झालेले आहेत। आता यांना मी जॉईंट करून घेते। कटोरीचा भाग आणि कटोरीचा साईड भाग आणि क्रॉस पट्टी दोन्हीचे वेगवेगळे करून घेतले। आता शिलाई देत आहे, कटोरीचा भाग जोडून घेत आहे। सावकाश पद्धतीने कटोरी जोडून घ्यायची, जास्त ताणून खेचून असं शिलाई द्यायचं नाही। नॉर्मल जसं येईल तसं शिलाई द्यायची आहे। ताणून जर दिली तर आपली कटोरी बिघडू शकते। तर अशा पद्धतीने मी कटोरी जोडून घेतलेली आहे। तर एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घेत आहे। शिवताना कमी पडू नये, आपल्याला नंतर कट केलेलं चालेल, मात्र शिवताना कपडा कमी पडू नये, ब्लाऊज बिघडू शकते। त्याच्यासाठी मी कधीही एक्स्ट्राच कट करते मी कटोरीचा। आता टक्स पॉईंट देत आहे। बघू शकता, 1.25 इंचावरती मी टक्स पॉईंट देत आहे। 1.25 आणि उंची 2.5 वरती। छोट्या साईजचा ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे छोटे टक्स घेत आहेत। जसे ब्लाऊज असतात तसेच टक्स पण असतात। डबल शिलाई देत आहे त्याला। तर बघू शकता, कटोरी किती छान आलेली आहे, कुठेही कपडा गोळा झालेला नाही किंवा कुठेही फिनिशिंग बिघडलेली नाही। आता क्रॉस पट्टी जॉईंट करून घेते। तर ह्या साईडचा वरच्या साईडने येतो क्रॉस पट्टी, बघू शकता अशा पद्धतीने।
डबल शिलाई देत आहे क्रॉस पट्टीला सुद्धा। बघू शकता एक भाग तयार आहे, आता दुसऱ्या भागाला जॉईंट करत आहे। कटोरीच्या वरती साईड पार्ट ठेवून आता जॉईंट करून घेते। एका साईडची कटोरी वरून येते आणि दुसऱ्या साईडची कटोरीचा पार्ट वरती येतो। बघू शकता अशा पद्धतीने खेचून शिलाई कधी द्यायची नाही, म्हणजे कटोरी बिघडू शकते आपली। आता याचे टक्स पॉइंट 1.25 इंचावरतीच आहे आणि 2.5। तर बघू शकता इथे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत। तर आता मी हुक आणि लूपच्या पट्टीसाठी मी कपडा घेतलेला आहे, एक 3 इंचाचा आहे आणि एक 2.5 इंचाचा काज आणि बटनच्या पट्टीसाठी। तर आधी सर्वात आधी काच जोडून घेते। बघू शकता ब्लाऊजचा कपडा सरळ आहे आणि त्यावरती काज बटन जोडून घेत आहे। अशा पद्धतीने वरच्या साईडने दाब शिलाई दिली, आता मुरदून शिलाई देत आहे फिनिशिंगची। बघू शकता अशा पद्धतीने। तर काच पट्टी तयार आहे। आता बटनची पट्टी लावून दाखवते मी तुम्हाला। तर ब्लाऊज बघू शकता 3 इंचाचा आहे यो। तर ब्लाऊजचा कपडा उलट्या साईडने आणि त्यावरती कपडा ठेवत आहे अशा पद्धतीने आणि त्याला सरळ करून घेऊन दुमडून शिलाई द्यायची आहे। तर इथे बटन पट्टी सुद्धा तयार आहे अशा पद्धतीने। कपडा गोळा होऊ द्यायचा नाही, फिनिशिंग बिघडू शकते। तर इथे काच आणि बटनचे दोन्ही भाग तयार झालेले आहेत। आता मी गोट लावून घेते ब्लाऊजला। तर क्रॉस केलेला कपडा घेतलेला आहे आणि त्यावरती हा कपडा ठेवून मी शिलाई देऊन घेते। आधी हळू द्यायची, थोडासा कपडा खेचत द्यायचा, म्हणजे आपली गोट गोल येईल आणि बारीक सुद्धा येईल। आणि आता कट लावून घेत आहे। बघू शकता अशा पद्धतीने गोटला पलटून शिलाई द्यायची आहे। तर अशा पद्धतीने गोट तयार आहे। बघू शकता दोन्ही साईडचे गोट पाइपिंग तयार केलेले आहेत। बघू शकता किती गोल आलेले आहेत। आता मी पाठीमागील भागाची स्टिचिंग दाखवते। बघू शकता कपडा सरळ आहे आणि त्यावरती अस्तर टाकलेले आहे। आता पिनअप करून घेते, म्हणजे कपडा सरकू नये त्याच्यासाठी। सगळ्या साईडने पिनअप केलेले आहे। आता सगळ्या गळ्याला शिलाई देत आहे। पाव इंचावरती शिलाई मारत आहे गळ्याला आणि कमरेला पण पाव इंचावरती शिलाई मारलेली आहे। एक्स्ट्राचा भाग आता कट करून घेते। छोटे छोटे कट्स मारून घेते, म्हणजे पलटी केल्यानंतर आपली फिनिशिंग व्यवस्थित येईल याच्यासाठी। पिना काढून घेत आहे। तर गळ्याचा जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घेत आहे आणि यांना सुद्धा आता छोटे छोटे कट्स मारून घेते। पलटी खूप लवकर होऊन जाईल याच्यासाठी। तर बघू शकता आता पलटी करून घेत आहे।
अशा पद्धतीने पलटी केलेली आहे. आता ह्यावरती मी दाब शिलाई देते. सावकाश पद्धतीने दाब शिलाई द्यायची, अस्तरचा कपडा दिसू द्यायचा नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने मी दाब शिलाई दिलेली आहे. अगदी 15 ते 20 मिनिटात कटोरी अस्तरचा ब्लाऊज होऊन जाईल तुमचा. अशा पद्धतीने शिवून बघा एकदा. खूप सोपी पद्धत आहे. बघू शकता झालेले आहे दाब शिलाई. आता साईडचे सगळे पार्ट मी आता शिलाई मारून घेते. एक्स्ट्रा असलेला कपडा आता कट करून घेत आहे. आता टक्स पॉइंट देत आहे. 4 इंचावरती टक्स पॉइंट देत आहे. पाव इंच खाली आणि वरती 4 इंचावरती. बघू शकता अशा पद्धतीने. अशा पद्धतीने दोन्ही साईडचे मी टक्स पॉइंट मारून घेतलेले आहेत. तर पाठीमागील भागाची सुद्धा शिलाई झालेली आहे. तर आता बाहीची शिलाई दाखवते. बघू शकता कपडा कुठेही गोळा झालेला नाही किंवा दुमडलेला नाही. सिल्क कपडा असून सुद्धा. आता बाहीची शिलाई दाखवत आहे. तर दोन्ही बाही सरळ कपडा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तरचे कपडे टाकलेले आहेत. आणि यांना आता शिलाई मारून घेते खालच्या साईडने. आता पलटी करून एक्स्ट्राचा भाग कट करत आहे आणि छोटे छोटे कट्स देत आहे. पलटी करून अस्तरवरती एक दाब शिलाई देत आहे. आणि आता दुमडून दाब शिलाई देत आहे त्याच्यावरती, ब्लाऊज पीसच्या वरती. अस्तरचा कपडा दिसू द्यायचा नाही. ब्लाऊज पीसच्या कपड्यावरतीच शिलाई द्यायची आहे. आता बाहेरचे सगळे पार्ट मी जोडून घेते. कपडा कुठेतरी गोळा होत आहे का हे बघत बघत आपल्याला शिलाई द्यायची आहे. अशा पद्धतीने. तर शिलाई झालेली आहे. आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करत आहे. आता सेंटर पॉइंट काढून घेत आहे. दोन्ही साईडचे बाही तयार आहेत. तर आता मी शोल्डर जॉईंट करून घेत आहे. पाठीमागील भाग उलट्या साईडचा आहे आणि समोरील भाग सरळ साईडचे आहेत. आधी मी दुमडून शिलाई देते, त्यासाठी उलट्या साईडने आधी शिलाई देते, मग नंतर पलटी करून शोल्डर पाव इंचावरती शिलाई देत आहे. दोन्ही साईडचे शोल्डर तयार आहेत. तर आता मी बाही तर आपली मुंड्याकडची साईड सरळ याच्यासाठी मी आता बघू शकता दोन्ही साईडचे कमरेची साईड एकमेकांवरती ठेवून कपडा कमी झालेला किंवा जास्त असलेला कट करून घेत आहे. बघू शकता शोल्डर पासून ते कमरेपर्यंत. तर आपलं फिनिशिंग खूप छान येईल. मुंड्यातले जो साईडचे भाग आहे तो एकमेकांवरती येतील, खालीवर होत नाहीत. अशा पद्धतीने एकदा माप घेऊन बघा.
तर मी कधीही बाही जोडतानाच समोरील भागाचा आकार देत जोडून घेते, कारण आपल्याला शिवताना लक्षात राहणार नाही याच्यासाठी. शकता समोरचा आकार कट केलेला आहे आणि आता बाही जोडून घेत आहे. तर बघू शकता इथे समोरील भागाची शिलाई झालेली आहे. आता पाठीमागील भागाची शिलाई करून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी बाही सुद्धा जोडून घेतलेली आहे. फिटिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी फिटिंगचा व्हिडिओ टाकेन. तर अशा पद्धतीने मी बाही सुद्धा जोडून घेतलेली आहे. फिटिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी फिटिंगचा व्हिडिओ टाकेन. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. दोन्ही साईड्स